तू बघितली पूर्ण एंड पर्यंत पूर्ण शेवटपर्यंत? पूर्ण बघितली. ओपन केलता ना ते. ओपन करे पहिले, आडवी ओपन केली ना, बघितली. रिलीज आहे पण ही एडिट केली सही रे. काय री-एडिट केली? खतरनाक बघ. वाच 21/11 2026 ठिकाण काय लिहिले? गीतूचं गाव. या उद्या आठवणीने. ओ माय गॉड. तुमचा पावला वेळा तुमचं नाव नाही वाचलं तू. आणि निमंत्रक नाही वाचलं. निमंत्रक कुठे लिहिलंय? दिलेला पहिलंच निमंत्रक लिहिलंय. निमंत्रक लिहिलेलं अरे जादू. सुप्रियाचं खेळून नाही, नाही. निमंत्रण काय डेकोरेशन काय? हा आपला ग्रुप आहे ना तो बरोबर. नमस्कार मित्रांनो, तर मी निनाद साटम पुन्हा एकदा घेऊन आलो एक नवीन ब्लॉग तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण करणार आहोत सुप्रियाचं केळवण, जिच्यासाठी आपण लग्नाचा बस्ता बांधायला गेलो ना, तिचंच आज केळवण आहे. ऑलरेडी सगळं सामान आपण आणून ठेवलं आहे. घरी डेकोरेशन करायला आपला आतिश भाऊ बसला आहे ऑलरेडी, आणि असणार आहे ते गीतेशच्या घरी. तर आता आपण तिकडेच चाललो आहे. आता एक पण शुभमच्या बिल्डिंगमध्ये ॲक्च्युली. तर इथून आपण ते शुभमने पण काय काय बनवलं आहे, त्याच्यामध्ये भज्या वगैरे घेतल्या आहेत तिला देण्यासाठी. तर ते घेऊन आपण आता जाऊ डायरेक्ट गीतेशकडे, आणि तिकडे सगळे लोक आलेत ऑलमोस्ट. तर तिकडे डायरेक्ट तिला बोलवून, आता तुम्ही आधी बघितलं असेल तिला मी थोडं सरप्राईज केलं काल ते केळवणसाठी. तिला नाही माहिती होतं. इन्व्हिटेशन वगैरे सगळं बनवलं आणि तिला सरप्राईज केलं. तिला ते खूप आवडलं असं तिच्या रिॲक्शनवर आता वाटतं आहे. आता भेटू डायरेक्ट आपण गीतेशकडे. तर आता निघूया आपण आता शुभमच्या घरून गीतेशच्या घरी. एवढा जास्त मोठा रोड नाही आहे, पण थोडासा वेळेसाठी पण आता आपल्याला गाडी घेऊन जायला आहे, कारण आता उशीर झाला आहे थोडा. हेल्मेट नेहमी घालत जा सुरक्षेसाठी. आपण आता इथे थोड्याच वेळासाठी जातो आहे म्हणून आपण घालत नाही आहे. आणि आता आवाज कसा येतो आहे, काय येतो आहे, तर मला माहीत नाही. थोडासा ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो. हा आहे ॲक्च्युअल कोकण नगर एरिया. मला कोकण नगर गोविंदा पथक माहिती असेल, ते कोकण नगर गोविंदा पथक याच एरियातलं आहे. आणि तुम्हाला हे नसेल कळत की कॅमेरा अँगल कसा आहे वगैरे काय, तर तो ॲक्च्युली शुभमनी पकडला आहे पाठी बसून. आणि आम्ही चाललो आहे गीतेशच्या घरी. तर ए डॉगेश भाई, मरशील ना बाबा. इथे तर मगाशी लाईट चालू होती जी वरती दिसते ती, पण आता बंद झाली. लेट झाला असेल का बराच. किती वाजले माहीत नाही आपल्याला. ए काका, आईच्या गावात सही एकदम मस्त. काकांनी आता नाही नाही म्हणता तरी कंटेंट देऊन गेले. हळदीचा इफेक्ट आहे काकांचा. ठीक आहे यार, थोडासा रस्ता बघून जायला लागणार. ही पिशवी पकडली ना शुभ? हां, हातात पकड भाई, चटणी आहे त्याच्यात. हां ठीक आहे. सगळीकडे आज हळदच हळद आहे. शनिवारी हळद नसते ना लावायची, तर आज सगळे हळद वगैरे करून घेत आहेत. जसं बोलतो आपण कोकण नगर गोविंदा पथक, तुम्हाला माहिती असेल तर हा कोकण नगर एरिया आहे. सगळी पोरं याच जवळपासच्या एरियातली आहेत. आपण इथे आलेलो आहे. तुम्ही हा एरिया तुम्ही आधी पण बघितलाच. इथे मोमोज खायला आलेलो आपण एकदा. तेच ट्रायल एरर सारखा विषय आहे या व्हिडिओचा. माईकमध्ये कसा आवाज येतोय काय ते कळेल यासाठी. भाई काय करतो? हो ना, मोटो ब्लॉगिंग आता चालू करायचीच आहे. त्यासाठीच तर माईकचा एवढा खटाटोप त्यासाठीच होता. आता गीतेशच्या घरून कंटिन्यू फोनवर फोन येत चाललाय. आपण पोचू आता, 1 मिनिटातच पोचू आता. आलो. थोडा काळोख्या रस्ता, एकदम पाचोळा सैरा वैरा वारा पिसाटा आहे. हा रोड तुमच्या थोडा ओळखीचा असेल, कारण गणपतीचं आगमन वगैरे सगळं तुम्ही या रोडवरती बघितलं असणार आधी. माझा ब्लॉग आय गेस 5वा, या 5व्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. आणि एवढ्या वेळापर्यंत ते प्रेम दिलं ब्लॉगवरती, त्यासाठी थँक्यू यार. मजा येते. पहिले टाइमपास म्हणून चालू केलेलं, पण आता मजा यायला लागली आहे. नाही माईकमध्ये आवाज येत असणार आता.
येईल तरी पण येईल बऱ्यापैकी. आता रस्त्यावर बद्दल लोकांचा आवाज असतो ना, माईकला तर फुल इज्जत आहे बाई. माईक खतरनाक आवाज पकडतोय. बघू आता कळेल. आणि जर नाही पकडला तर टाकू पूर्ण गाणं, त्यात काय. आईच्या गावात रे. हा मग समजेल ऍक्च्युअल की याच कंपनीचा परत थोडा प्रॉफिट करून द्यायचा की नाही. झालं, आलो गीतेशच्या घरी. परफेक्ट पार्किंग सकट. आपण तसं डॉक्टर ड्रायव्हिंग मध्ये एक्सपर्ट आहे. तर एवढी मेहनत करून इथपर्यंत कंटिन्यू ठेवल्याबद्दल आईच्या गावात कोणीतरी मस्तपैकी अख्खी मांदेलीची पिशवी सोडून गेलाय. जाऊ त्या डायरेक्ट गिरीशच्या घरी. आतमध्ये बऱ्यापैकी सगळं डेकोरेशन वगैरे करून ठेवलंय. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे. ए शुभम बसलाय. हे काय चटणी आहे. एकदा आता बघू, तिला आता बोलवायचंय. आल्यावर बघूया कसं काय. मजबूत मेहनतीने जे आता आपण कोकण नगर बोलवतो ना, त्या कोकण नगर मधला हा एक माणूस आहे. 10 बऱ्यापैकी मेहनत घेतली आपण. हा बोल ना. इथे बघे काय बोलतो गावडे. हे जेवणाकडं सवड बस लवड्या बस. हे बाजल हे बाजल हे चॉय अरे तुझ्या हे खोल. 6 पॉज केला वो क्या 5 6 तुझ्या आई सचिके पण मला एकदा जेवण नाही झालं. तुम्ही पण हा आजचा भाऊ बसणार ना तुझ्यासोबत जेवायला. काढू नको रे बाबा. माझा फोन नाही ना, तो पायाखाली तिकडे शुभम. अर्धा नको पाव. चिकन स्टार्ट. चिकन चिकन नुसतं चिकन. बाय 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 बाय. साऱ्या थँक्यू आहे थँक्यू. हे केळवण माझं शेवटचं केळवण होतं आणि ते मी खाऊन तृप्त झाले. अरे वा वा. थँक्यू सो मच. आता काढू ना सेटअप. मोठी कुठली आली. चल तिथे गेली आहे. आता फटाफट फटाफट भरून भरून लवडे लागले ना आधी. हे सगळं आवरून आता आपण बसूया जेवायला. निघा आता. मेन उत्सव मूर्ती तर गेले आता जेवण वगैरे. आता तिच्या सेटअप वरती आपण बसूया जेवायला.
सख्खा भाऊ आणि सगळे बाकीचे भाऊ भाऊ. अरे ह्याच्यातल्या गोष्टी काही सांगतो काय काय आहे. भाकरी जी आपण आता घेऊन आलो हे काय होतं चिकन जे स्पेशली आतिश भाऊने घेऊन आलाय. डाळ भाजी जी गीतेशने आणली आहे. राईस आय गेस चैतन्य आणला आणि गुलाबजाम शुभम भाऊनी. आणि सर्वेशने तर वेगळं केळवण केलं अक्षरशः घरी सगळं. आपण आता बाकी सगळं हा इथल्या पण त्याने दाल फ्राय वगैरे आणि हे पण सगळं बनवायला त्यांनीच केलं. आणि आतिश माझा विंचू कसं बघ ना चेतन द टायगर. हा गोणे नाही गोणे असताना तर मग झालं असतं. शंगड्या बोले खूप. मांडीवर घेऊन बसलाय. ठीक आहे आता आपण जेवायला घेऊया. नमस्कार मित्रांनो. तर आज आहे डे 2. कालचा ब्लॉग तिथे अर्ध्यावरच थांबला ते केळवणवाला. तर आज दिवस दुसरा. आता मी आणि शुभम भाऊ आलो आहे. शुभम बाहेरून जाऊन आला ॲक्च्युली. तर आज इकडे ॲक्च्युली मेहंदी सेरेमनी यायची इकडे याच्या घरी. जे शुभमला जरा पण आवडत नाही. तर पण बघू आता काय आहे काय करतं आहे वगैरे. हां तर ब्लॉग तर कंप्लीट झाला पाहिजे ना यार. आतिश काहीतरी करतो आहे घरी. बघू तर आतिश काय करतो आहे ते कळेल आता. थांबा. आतिश भाऊ सगळं डेकोरेशन वगैरे करून झोपलेला परत झाला येऊन इथे. जरा चालायला बोलतोय तर नखरे करतोय. प्रायव्हेट सोसायटीवाला हे चले लवकर. अरे चप्पल घातली. चल 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 चल. एवढा काय लाजतोय काय समजत नाही. जसं काय पहिल्यांदा चाललंय कारण हिला एकदम सरप्राईज एंट्रीज दिला. मेहंदी काढणारे भाऊ आलेत 2 जण. ते दोघं मिळून एक हातावरती काढतात. काहीतरी चुकीचं दृश्य नको ना. तर मित्रांनो तुम्ही आता दिवसावर सगळं बघितलं असेल. ते काल केळवण गेलं. आज तिचं ते मेहंदी सेरेमनी गेली. आणि आज टर्फला पण गेलेलो पण ते शूट नाही करता आलं कारण माईक विसरलेलो मग घरी. आणि आज वेगळ्या लोकांसोबत गेलो टर्फला. तर तिचे मेहंदी सेरेमनीवाला सीन तर तुम्ही रीलमध्ये बघू शकता. आता एक चांगली रील बनली मस्त. फक्त गिम्बल नसल्यामुळे थोडासा असा इश्यू वाटला असेल. पण ओव्हरऑल जो काही आता छोटासा जो ब्लॉग होता तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि इथपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये.